विठुराया, आज तुझी सावली पहिल्यांदा जगासमोर स्वतःच्या आवाजासोबत येणार आहे. आजवर माझं गाणं फक्त तुझ्या गाभाऱ्यापुरतं मर्यादित होतं, पण आज माझं गाणं तुझे लाखो हजारो भक्त ऐकणार आहेत. भीती तर वाटते रे, पण मला खात्री आहे आजवर तू माझ्या पाठीशी जसा उभा राहिलास ना, तसाच आजही राहशील. वहिनी पाय पडते. अगं नको, राहू दे. पाय पडते. अभिनंदन अभिनंदन. यावरनं एक सिद्ध होतं माहिती आहे का, की माणसाच्या अंगी जर खरंच गुण असतील ना, तर ते कोणीही लपवू शकत नाही. मी पाय पडते. आशीर्वाद. अशीच सुंदर गात राहा आणि सगळ्यांचे कान तृप्त करत राहा. तिलोत्तमा, तू शुभेच्छा नाही देणार सावलीला? नक्कीच दे. नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतं की मी खूप वाईट आहे, पण मी एवढी सुद्धा वाईट नाही. आणि हिच्या गाण्याचं मला कौतुक आहेच. एक सांगू, आपलं अस्तित्व गमावून बसण्यासारखा शाप नाही, आणि त्या शापात सुद्धा उमलणं खूप कठीण असतं, जे तू करून दाखवलेस. तुझ्या सहनशक्तीला सलाम. अशी छान गात राहा. तुमच्या आशीर्वादामुळेच मला बळ मिळालंय. तुम्ही सगळेच माझ्या सोबत आहात म्हणून मी एवढं मोठं पाऊल टाकू शकले. थँक्यू. स्टुडिओ मधून फोन आला होता, निघावं लागेल. सावली, अगं तू जगन्नाथजींना कळवलंस का? त्यांनाही खूप आनंद होईल ही बातमी ऐकून. अरे हो, मी गाडीत बसून फोन करते त्यांना. निघूया. चला वहिनी येते. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय लागलं तर बोल. तुला काळजी घे ग. होय. ऑल द बेस्ट. अहो, या रेकॉर्डिंगचे संगीतकार कोण आहेत? म्हणजे हे गाणं कोणाचं आहे? तुम्ही काहीच सांगितलं नाहीत मला. तुला गाणं आवडलं ना? खूप आवडलं. म्हणजे झालं, तिकडे गेल्यावर बाकी सगळ्या गोष्टी कळतीलच तुला. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. बरं. हॅलो. हा, हो. पण हे उद्या केलं तर नाही चालणार का? हो ठीक आहे ठीक आहे. डोंट वरी, मी येतो. हां. काय कोणाचा फोन? एक महत्वाचं काम आलंय, मला जावं लागेल. काही टेन्शन नाही ना? नाही नाही नाही, टेन्शन काही नाही. म्हणजे बाबा तुम्ही माझ्या रेकॉर्डिंगला नसणार? सॉरी सावली, म्हणजे फिजिकली मी तिथे नसेन, पण मनानं मी तिथेच असणार आहे. आणि माझे आशीर्वाद आहेत ना तुझ्याबरोबर. सारंग, तू असं कर, तो माझा मित्र हेमंत आहे ना, त्याच्या घराजवळ मला ड्रॉप कर. बाकी मी तुला सांगतो फोनवर.